नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी बद्दल. Amazon या कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट रेप्रेझेंटेटिव्ह या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. आता जागा किती आहेत याबद्दल काही कल्पना नाहीये. आपण Amazonच्या वेबसाईटवर जाऊन जॉब डिस्क्रिप्शन आणि बाकी गोष्टींची माहिती घेऊयात. हा जॉब मुख्यतः व्हर्च्युअल म्हणजे वर्क फ्रॉम होम असणार आहे. तुम्हाला फिजिकली त्या लोकेशनला जायची गरज नाही पडणार आणि बेसिकली Amazon सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेटेड लिमिटेड म्हणजे Amazon ग्रुपची ही एक सबसिडरी आहे. त्याच्यामध्ये या ओपनिंग्स आहेत आणि मुख्यतः आंध्र प्रदेश आणि तेलंगणा स्टेटसाठी आहेत. पदाचं नाव आहे ट्रान्सपोर्टेशन रेप्रेझेंटेटिव्ह. यासाठी बेसिक क्वालिफिकेशन्स म्हणजे पात्रता काय असणार आहे? तुमचं शिक्षण 12वी 10+2 किंवा कोणतीही पदवी बॅचलर्स डिग्री असेल म्हणजे प्रेफर्ड क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन विथ एनी बॅचलर्स डिग्री आणि सोबतच गुड लॉजिकल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स. यामध्ये 12 ते 24 महिन्यांचा कामाचा अनुभव असेल तर ते उत्तमच होईल. संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स खूपच महत्वाचं आहे. उत्तम संवाद कौशल्य असावे आणि त्यामुळे जे पण स्टेक होल्डर्स असतील, ज्या थर्ड पार्टीज असतात, त्यांसोबत तुम्हाला संवाद म्हणजे कम्युनिकेशन साधायला हेल्प होईल आणि त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्यासोबत डील करणं किंवा त्यांच्यासोबत इनव्हॉइसेस बद्दल चर्चा करणं, डिस्कशन करणं हे सोपं पडेल. डेटा मेंटेन करण्यासाठी एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि विशेषतः पिव्होट टेबल्स आणि व्हीलुकअप्स वापरता आले पाहिजेत. त्यासोबतच टीम वर्क अतिशय वेगवान आणि बदलत्या वातावरणात टीम सोबत काम करण्याची क्षमता असली पाहिजे कॅन्डिडेटमध्ये आणि महत्वाचं म्हणजे नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याची तयारी असावी. मूळ कामाच्या जबाबदाऱ्या म्हणजे ज्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या अशा आहेत की तुम्हाला संवाद म्हणजे कम्युनिकेशन साधायचंय बाहेरील कस्टमर सोबत, उदाहरणार्थ मालवाहू कंपन्या, विक्रेते, पुरवठादार आणि कंपनीच्या आतमधील काही रिटेल, फायनान्स, सॉफ्टवेअर सपोर्ट किंवा वेअरहाऊस या डिपार्टमेंट सोबत तुम्हाला कम्युनिकेशन किंवा कनेक्ट करायचं आहे. समस्यांचे निवारण म्हणजे प्रॉब्लेम रेझोल्युशन, माहिती किंवा डेटामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या योग्य टीमकडे वेळेवर पोहोचवणे, एस्केलेट करणे म्हणजे काही पण इन्फॉर्मेशन आणि डेटामध्ये काही पण इश्यूज आले तर ते इश्यूज तुम्ही योग्य टीमकडे, योग्य डिपार्टमेंटकडे तुम्ही एस्केलेट करणार आणि जोपर्यंत तो इश्यू रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याचा फॉलोअप घेणार. उत्कृष्ट संभाषण कौशल्य, गुड कम्युनिकेशन स्किल्स हे खूपच महत्वाचं आहे. टीम मीटिंग्स मध्ये किंवा स्टेक होल्डर सोबत तुम्हाला चर्चा करावी लागेल, कम्युनिकेट करावं लागेल आणि त्यावेळी त्या कॅन्डिडेटचं कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं आहे. 24/7 अवेलेबिलिटी. आता 24/7 ग्राहकांना वेळेवर सेवा देण्यासाठी 24 तास आणि 7 दिवस काम करण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे या कामाचं स्वरूपच असं आहे की ग्राहक मला 24 तास कॉल करू शकतात. मोस्टली डे टाइम मध्ये कॉल करतील आणि जे स्टेक होल्डर्स किंवा बिझनेसेस असतील ते त्यांच्या प्रेफर्ड ऑफिस आवर्स मध्ये तुम्हाला कॉल करतील. आता आपण नोकरीची जाहिरात पाहूया. Amazon.jobs वरती या संबंधित ओपनिंग बद्दल, संबंधित कामाबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन रेप्रेझेंटेटिव्ह Amazon नाव कंपनी, मुख्यतः आंध्र प्रदेश. इथे पाहाल तुम्ही इंडिया आंध्र प्रदेश व्हर्च्युअल, इंडिया तेलंगणा स्टेट व्हर्च्युअल म्हणजे वर्क फ्रॉम होम तुमचं काम असणार आहे. सप्लाय चेन ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट. आता Amazonच्या नेटवर्क ऑपरेशन सेंटर मध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि ट्रान्सपोर्टेशन एक्झिक्युशन म्हणजे Amazon सप्लाय चेन नेटवर्क सोबत ज्याही काही गोष्टी असतील त्या तुम्हाला मॅनेज कराव्या लागतील. आता ट्रान्सपोर्ट ऑफ ऑपरेशन्स रिप्रेझेंटेटिव्ह त्याचं काम कसं असेल? ट्रान्स ऑपरेशन्स ऍट NOC फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट स्टेक होल्डर्स, कॅरियर्स, हब्स, warehouses and resolves any potential issues that impacts customer experience and business continuity. पोटेन्शियल इश्यूज म्हणजे कोणतेही इश्यूज जे येणार असतील त्यावर पण ट्रान्सपोर्ट ऑपरेशन्स आपला कॉल करावा लागेल म्हणजे काम करावं लागेल. यामध्ये टाइमली रेझोल्युशन म्हणजे वेळेत समस्या रिझॉल्व्ह झाल्या पाहिजेत हा फोकस असेल. इथे ही जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज पण दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता. आणि बेसिक क्वालिफिकेशन, यांचं प्रेफर्ड क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे. जे कोणी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट असतील त्यांनी या जॉब साठी अप्लाय करू शकता. इथे अप्लाय नाव वर क्लिक केल्यावर तुम्हाला Amazon वर लॉग इन करण्यासाठी क्रेडेन्शियल्स तुम्हाला विचारतील. ते तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्ही या संबंधित ओपनिंग साठी जॉब अप्लाय करू शकता. मुख्यतः ही ओपनिंग व्हर्च्युअल म्हणजे वर्क फ्रॉम होम असणार आहे. तर याचा जरूर फायदा उठवा, तुम्ही याचा जरूर लाभ घ्या. तर तत्पूर्वी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांना Amazon कंपनीमध्ये जॉब अप्लिकेशन करायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.